नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सयाजी काका हे ऐश्वर्याने जो बाजारातील मखर आणण्यासाठी सांगितलेला असतो तर तो घेऊन रणदिव्यांच्या घरी येतात आणि अंगणामध्ये आल्यानंतर त्यांना कावेरीचा फोन येतो. म्हणून या वेळेला कोण फोन करणार म्हणून तो मखर एका टेबलवर ठेवतात आणि कावेरीचा फोन उचलतात आणि नको त्या वेळेला फोन करण्याची हिला जास्तच हौस आहे आणि बोलण्यासाठी मात्र ते बाजूला गेलेले असतात आणि कावेरीला ओरडून म्हणतात, बोला, कुठे आग लागली, कशासाठी फोन केला होता. तर इकडे वर ऐश्वर्या ही गच्चीवर आलेली असते आणि हा डिफेक्टिव्ह पीस सुद्धा आता माझ्या डोक्यातच जायला लागला. तो सुद्धा त्या जानकीचीच बाजू घेतो आणि आता टीच्याच टीममध्ये तो सामील झाला. पण इतक्या सहजासहजी मात्र या लोकांना मी जिंकून देणार नाही, त्यासाठी मला काहीतरी करावेच लागेल. आणि ते सर्व बडबडत असताना तिला समोर खाली जो मखर दिसतो तेव्हा ऐश्वर्याला वाटते की नक्की हा मखर सारंग आणि घरातील सर्वांनी बनवलेला आहे. म्हणून तो मखर ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सारंगने पेंट करून ठेवलेला मखर इथे वाळत ठेवलाय तर. आणि बरं झालं तो माझ्या समोर आला तर बघाच की मी काय करते ते. म्हणून ती आतमध्ये जायला निघते तर समोर तिला एक कुंडी दिसते आणि ती कुंडी घेऊन ती तो मखर वर टाकायला लागणार आणि तो मखर तिला तोडायचा असतो. आणि त्याच वेळेस सयाजी काकांचे बोलणे होऊन तो मखर उचलण्यासाठी यायला निघतात आणि त्याच वेळेस ऐश्वर्या मात्र ती कुंडी खाली टाकते. त्या मखरावर टाकायची असते तिला आणि लगेच ती कुंडी सयाजी काकांच्या डोक्यात पडते. तेव्हा सयाजी काका तर खूप ओरडू लागतात की कोण आहे आणि कोणी कुंडी खाली टाकले म्हणून ते खाली पडतात. तर ऐश्वर्या मात्र हे सर्व बघून जोरात तोंड दाबते आणि लगेच ती खाली यायला निघते. सयाजी काका हे जोरजोराने ओरडत असतात. डोक्याला हात लावून आईगाई असे करत ओरडत असतात, कोण आहे तिकडे, कुंडी का खाली टाकली म्हणून जोरजोराने आवाज देत असतात. तर त्यांचा तो आवाज ऐकून घरातील सर्वजण बाहेर येतात. सारंग म्हणतो की डॅडा काय झाले. तर ऋषिकेश आणि सारंग सयाजी काकांच्या हाताला धरून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नाना विचारतात की वर कोण आहे. तर सयाजी काकांच्या डोक्याला तर जब्बर लागलेले असते आणि ते खूप किंचाळत असतात. तेव्हा सर्वजण त्यांना धरतात आणि आतमध्ये चला. तेव्हा ऋषिकेश विचारतो की सयाजी काका खूप लागले का. तर सयाजी काका म्हणतात की हो अहो ऋषिकेश खूप लागले, खूप दुखते हो. आणि स्वागत करण्याची कुठली रीत आहे हो तुमची असे विचारतात आणि त्यांना आतमध्ये घेऊन येत असतात सावकाश सावकाश करत. तर सयाजी काका ओरडत असतात की नाण्या खरंच खूप दुखते, काय हे सर्व. तेव्हा सुमित्रा, जानकी, ऐश्वर्या सुद्धा बाहेर येत असतात. ऐश्वर्या मात्र ही जिन्याच्या त्या कप्प्यामधून बघत असते आणि माय गॉड मी काय केले, हे करायला गेले एक आणि झाले मात्र एक. म्हणून धावतच ती सयाजी रावांजवळ येते. तर सुमित्रा म्हणते की अहो भाऊजी काय हे, डोक्याला काय लागले, काय झाले. आणि धावतच ती सारंगच्या हातातील पाणी घेते आणि डॅडा काय झाले असे विचारत सयाजी काकांजवळ येते आणि ते पाणी प्यायला देऊन म्हणते की डॅडा सावकाश. तेव्हा ऐश्वर्या जखमेला हात लावायला जाते तर सयाजी काका तिच्यावर ओरडतो का जीव घेते का माझा. तेव्हा ऐश्वर्या सॉरी करून खूप घाबरलेली असते. तेव्हा जानकी म्हणते की नशीब जखम नाही झाली. आणि तेवढ्यात गुलाबदादा ते मखर आतमध्ये घेऊन येतात आणि दादा हे मखर असे म्हणतात. तर सुमित्रा म्हणते की अगं बाई हे कुठले मखर. तेव्हा सयाजी काका म्हणतात की वहिनी तुमच्यासाठीच घेऊन आलो होतो, पण हेच कळाले नाही की वरून कुंडी डोक्यात कशी पडली. आणि त्यांना खूप वेदना होत आईगाई असे ओरडत असतात. तेव्हा मात्र ओवी हसून म्हणते की आई अगं बघ ना या आजोबांच्या डोक्यावर किती मोठे टेंगूळ आलेत, ते कार्टून मध्ये दाखवतात अगदी तसे. तर सारंगला सुद्धा खूप हसू येते आणि ओवी तर मोठमोठ्याने हसायला लागते. तर जानकी लगेच म्हणते की ओवी आणि तिचं तोंड दाबते. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा सारंगकडे रागाने पाहत असते. तेव्हा नाना म्हणतात की सयाजी अरे तुला ही मखर आणण्याची काय गरज होती. तेव्हा सयाजी म्हणतो की अरे नाण्या माझ्याकडून तुमच्या गणपती बाप्पांना भेट आणली होती. तेव्हा नाना म्हणतात की अरे सयाजी आम्ही दरवर्षी घरामध्येच मखर बनवत असतो. तेव्हा जानकी म्हणते की थांबा सर्वजण, आपण हे सर्व नंतर बोलूयात. आणि सुमित्राला म्हणते की आई मी आंबे हळदीचा लेप करून घेऊन येऊ का. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो. जानकी ऐश्वर्याला चल म्हणत असते. तर ऐश्वर्या म्हणते की मी कशाला. तर जानकी म्हणते की अगं मार लागल्यानंतर काय करायचे असते, कोणत्या हळदीचा लेप करायचा असतो हे तुला शिकवायला नको का, त्यामुळे चल तू माझ्या सोबत. तर ऐश्वर्या म्हणते की हो आणि डॅडाला म्हणते की डॅडा मी लगेच आले असे बोलून ऐश्वर्या सुद्धा जानकी सोबत आत जाते. तर सारंग हा सयाजीच्या डोक्यात टोपी घालायला लागतो. तर सयाजी जोरात धक्का लागल्यामुळे खूप ओरडतो. जानकी आतमध्ये आल्यानंतर सर्व ते हळदीचे बरणी वगैरे घेत असते आणि काकांना तर फारच लागले, ते किती ओरडत होते आणि ते सर्व बघून मलाच किती वाईट वाटत होते. आणि गॅसवरती
आणि गरम करायला ठेवते आणि ऐश्वर्याला म्हणते की मला एक कळत नाही की ना ऊन ना पाऊस ना वारा, ती कुंडी नेमकं पडलीच कशी. ऐश्वर्या मात्र घाबरत म्हणते की हो ना, खरंच काही कळलेच नाही. तेव्हा जानकी म्हणते की पडली तर पडली, बिचाऱ्या त्या काकांच्या डोक्यातच पडली, मला तर फारच वाईट वाटले ग. आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या, तुला माहिती आहे का आम्ही जो मखर बनवला होता सारंग भाऊजींनी तोच बाहेर वाळवत घातला होता. अगदी कुंडी पडली अगदी त्याच ठिकाणी. नशीब त्या मखरावर ती कुंडी नाही पडली, नाहीतर मखर खराब झाला असता, हो की नाही. बाप्पाचीच कृपा मला सुचले आणि बरोबर मी मखर आतमध्ये आणून ठेवला. आणि जानकी लेप तयार करून घेऊन ऐश्वर्याच्या हातात देते आणि हा लेप तू काकांना लाव असे म्हणते. तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि जानकीच्या सर्व काही लक्षात आलेले असते. तर ऐश्वर्या तो लेप घेऊन बाहेर येते तर इकडे सयाजी आई ग असे ओरडतच असतो. डोक्याला हात लावून म्हणतात की नाण्या अरे खूप दुखते रे. तेव्हा सारंग ऐश्वर्याला म्हणतो की द्या माझ्याकडे तो लेप मी लावतो. आणि सारंग आपल्या हातामध्ये ती वाटी घेतो आणि ऐश्वर्या चमच्याने लगेच ती हळदीचा लेप लावायला जाते. तर सारंग तिला म्हणतो की अहो चमच्याने कशाला, हाताने लावा. तेव्हा ऐश्वर्या आपल्या बोटाला हळतो लेप घेते. सारंग म्हणतो की हळूच लावा. तर ऐश्वर्या हो हो करत असते आणि तो लेप लावायला जाते तर सयाजी जोरात ओरडतो की हळूहळू. तर सारंग म्हणतो की अहो डॅडा, अहो लेप लावताना तो दुखेल पण नंतर तुम्हाला आराम मिळेल. सारंग त्याला हसू सुद्धा येत असते. तर सयाजी म्हणत असतो की पण आता दुखते त्याचे काय करू. आणि तेवढ्यात जानकी कॉफी घेऊन येते. काका ही कॉफी घ्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. तेव्हा सयाजी काका तो कप आपल्या हातात घेतात. तर ऋषिकेश म्हणतो की जर जास्त दुखत असेल तर डॉक्टरांना आपण इकडेच बोलूयात. तेव्हा नाना म्हणतात की हो बोलो. तर सयाजी कॉफी पीत म्हणतो नको, डॉक्टरांना बोलायची काही गरज नाही, ठीक आहे मी दुखते थोडेसे पण दुखणारच ना. आणि सयाजी काका नानांना म्हणतात की मी येतो आणि जाताना तो मखर सुद्धा घेऊन जातो, तुम्ही तर घरी बनवलेलाच आहे, मी घेऊन जातो. तर ओवी म्हणते की हो आजोबा, आमचे घरचे मखर खूप छान आहे, सगळ्यांनी मिळून आम्ही ते बनवलेत, तुमचे हे मखर आम्हाला नकोय. तर ते ऐकून ऐश्वर्या मात्र रागाने ओवीकडे बघत असते. तर जानकी ओवीला समजाते की बाळा असे बोलायचे नसते, आजोबांनी किती प्रेमाने आपल्यासाठी ते मखर आणलेत, हो की नाही, मग त्यांचे ते मखर असे परत नाही पाठवायचे, हो की नाही. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी अगं ऑलरेडी आपण तर मखर बनवले, मग आता ह्या मखराची आपल्याला काय गरज आहे. तेव्हा जानकी म्हणते की आपण ऑफिसमध्ये ठेवूयात का. सर्वजण जानकीकडे पाहत असतात. तर जानकी म्हणते की यावर्षी सारंग भाऊजींनी ऑफिसला जायचे ठरवलेत, मग सर्वांनी त्यांच्या ऑफिसला जाण्याचा श्रीगणेश आदर करायला नको का, मग आपण हे मखर ऑफिसमध्ये ठेवूयात आणि त्यात छोटीशी एक बाप्पाची मूर्ती ठेवून त्याची पूजा करूयात. काय वाटते तुम्हाला सर्वांना. तर सुमित्राला ते ऐकून खूप आनंद होतो. ती म्हणते की खरंच चालेल, खरंच खूप छान कल्पना आहे, हो की नाही असे नानांना विचारते. नानांना सुद्धा हे खूप पटते आणि हे खरंच खूप सुमित्रा छान आहे असे जानकीचे ते कौतुक करू लागतात. सर्वांना जानकीची ही कल्पना खूपच आवडते. तेव्हा जानकी खुश होऊन सयाजी काकांना म्हणते की तुमचे मखर आम्ही इथेच ठेवून घेतो. तेव्हा नाना खुश होऊन म्हणतात की दुसऱ्यांच्या भावनांची कदर कशी करायची, त्यांचा आदर कसा करायचा हे फक्त आमच्या जानकीकडून शिकून घ्याव्या. ऐश्वर्या तर ही फक्त बघतच असते आणि सर्वजण जानकीचे कौतुक करत असतात. तेव्हा सयाजी काका जोरात आई ग असे ओरडतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या बेटा स्वतःची काळजी घे, येतो मी आता. ऐश्वर्या लगेच रडायला लागते आणि डॅडा काळजी तर आता तुम्ही घ्यायला हवी, सो सॉरी तुम्ही माझ्या घरी आलात आणि तुमच्या डोक्याला हा मार लागला, आय एम सो सॉरी डॅडा असे म्हणत असते. तर सयाजी काका म्हणतात की अगं व्हायचे असेल तर ते होतेच, तू थोडेच जाणून बुजून हे केले का. तेव्हा सुमित्रा ही ऐश्वर्या जवळ येते आणि ऐश्वर्या बाळा रडू नकोस, तुझा यात काय दोष ग, त्यांना बरे वाटेल, तू घाबरू नकोस. तेव्हा सयाजी काका उठतात. नाण्या आता मी निघतो म्हणून सर्वजण त्यांच्या हाताला धरून बाहेर नेऊन घालतात. ऐश्वर्या मात्र रडत असते. जानकी मात्र ऐश्वर्याकडे संशयाने बघत असते कारण तिला समजलेले असते की हे सर्व हिचेच कारस्थान असणार, परंतु ऐश्वर्या मात्र रडतच जानकीकडे घाबरून बघत असते. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला समजावते आणि प्रेमाने तिला मिठीत घेते. त्यानंतर इकडे जानकी ही ऋषिकेशला सांगत असते की ती कुंडी खाली ऐश्वर्याने टाकली होती. ऋषिकेश म्हणतो की काय सांगतेस जानकी. जानकी म्हणते की हो, तिला आपले मखर खराब करायचे होते, परंतु 2 मखरामध्ये तिची गल्लत झाली, तिने कुंडी खाली टाकली आणि ती बरोबर सयाजी काकांच्या डोक्यात पडली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तू हे सर्व सगळ्यांसमोर खाली का सांगितले नाही. जानकी म्हणते की कसे सांगणार, आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आणि पुरावा नसताना जर मी बोलले असते तर आणखीन गोंधळ निर्माण झाला असता, मला ते नकोय. आणि शेवटी तुम्ही बघितले की देव हा सर्व वरून बघत असतो, आपले वाईट करायला गेले आणि तिच्या बरोबर काय झाले ते सयाजी काकांना लागले, अर्थात जे झाले ते वाईटच झाले, पण बघा की कर्म सुद्धा हे असेच असते. तर ऋषिकेश म्हणतो की कसे आहे, दुसऱ्यासाठी खड्डा खांदला तर आपण त्या खड्ड्यात पडतो हे
माहीत नसावे कदाचित तिला, पण जानकी मला एक कळत नाही की आपल्या मखराच्या जागी ते मखर ठेवायचे म्हणून सयाजी काकांनी ते मखर आणले होते का? मग ते मखर तू त्यांना परत का पाठवले नाही? जानकी म्हणते की कसे पाठवणार, आई आणि सारंग भाऊजींना वाईट वाटले असते. ऋषिकेश, तिने माझ्या सोबत जी स्पर्धा निर्माण केली त्यात मला तिला नाही हरवायचे, मला हरवायचे मात्र तिच्या युगोला आणि जिंकायचे माझ्यातील विश्वासाला. तेव्हा ऋषिकेशला जानकीचा अभिमान वाटतो. त्यानंतर इकडे जानकी धावतच येते. सुमित्राला विचारते की आई तुम्ही मला बोलवलेत का? सुमित्रा म्हणते की हो अगं, उद्या हरतालिकाची पूजा आहे आणि ऐश्वर्याची तर पहिली हरतालिका, म्हणून मी तिला त्याबद्दल माहिती देते. आणि ऐश्वर्याला म्हणते की मी जे काही तुला सांगते ते लक्ष देऊन ऐक की आपल्या रणदिव्यांकडे ही एक प्रथा आहे, म्हणजे घरातली सुनांनी लवकर उठायचे आणि सकाळी सकाळी सर्व फ्रेश होऊन नदीकाठी जायचे, तेथील वाळू आणायची आणि त्या वाळूची महादेवाची पिंड करायची आणि त्याला हरतालिकेची पूजा म्हणतात. आणि हे सर्व जी सून लवकर उठून करेल ना, मग तिला घरातील गणपती पूजेचा मान मिळतो. मग इतक्या वर्ष आमच्याकडे जानकी हे सर्व एकटीच करत होती, पण यावर्षी मात्र तू आलीस. मग आता बघूयात की कुठल्या सुनेला या वर्षीचा गणपती पूजण्याचा मान मिळतो ते. तेव्हा जानकी म्हणते की आई मी काय म्हणते की यावर्षी सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या दोघांचे लग्न झालेत, नवीन जोडपं आहे, म्हणजे गणपती पूजनाला बसण्याचा मान त्या दोघांचाच आहे की नाही, मग त्यांनाच तो मान आपण देऊयात. तर सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण मला असे वाटते पण आपण प्रथेप्रमाणे जाऊयात. सर्वात अगोदर शंकराची पार्थिव अशी पिंड बनवेल, मग त्यालाच गणपती पूजनाचा मान मिळेल. आणि ऐश्वर्या हे सर्व तुझ्या लक्षात आले असेल तर मी झोपायला जाते, तुम्ही सुद्धा कोणीही जागरण करू नका. तेव्हा जानकी सुमित्राच्या हाताला धरते आणि आई चला तुम्हाला खडी साखर तर द्यायची राहिली, म्हणून सुमित्राला आतमध्ये घेऊन जाते. तर आजी उठते आणि ती ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या आता बाद झाले आणि आता तू पहिला नंबर मिळवच. ऐश्वर्या म्हणते की आजी अहो ते सर्व होईल, पण पिंड कशी बनवायची? आजी म्हणते की अगं खूप सोपे आहे, लहानपणी बालवाडीत जी चिकन मातीची खेळणी होती ना तशी तू ती खेळलीच असेल. मग वाळू आणायची आणि ती धुवून व्यवस्थित त्याची महादेवाची पिंड बनवायची, आहे की नाही? अगदी सोपे. ऐश्वर्या म्हणते की आजी पण वाळू कुठे मिळणार? तेव्हा आजी म्हणते की अगं या बंगल्याच्या बाहेर जी कॉलनी आहे ना आणि तेथे बांधकाम सुरू आहे, तिकडून तू वाळू घेऊन ये आणि समजा तेथे जर नसली स्टोरूम मध्ये सुद्धा वाळू आहे, मग ती घेऊन ये, घट्ट मळ आणि महादेवाची पिंड बनव. अगं कसे आहे की आतापर्यंत जानकीने हे व्रत करत आलेली आहे, त्यामुळे तिला तर हे सोपे वाटेल, परंतु तुझे तर हे पहिलेच व्रत आहे आणि आजपर्यंत तू कधी हरतालिका पूजली का? तर ऐश्वर्या नाही म्हणते. आणि आजी यावेळेस मात्र मी जिंकणार, वाटेल ते करावे लागले तरी सुद्धा. गणपती पूजनाचा मान फक्त मलाच मिळवायला हवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी ही सर्व व्यवस्थित तयार होते आणि हरतालिकेची मस्त पूजा मांडते. आईंना विचारते की आई बरोबर आहे ना सर्व व्यवस्थित? तर आजी म्हणते की हो आणि सुमित्रा म्हणते की हो. तेवढ्यात ऐश्वर्या धावत येते आणि जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की बघ की पूजा कशी मांडली ते लक्षात ठेव. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता देवाला प्रार्थना करा आणि व्रताला सुरुवात करा. तेव्हा आजी म्हणते की चला आता लवकर जा, वेळ वाया घालू नका, लवकर वाळू घेऊन या. जानकी आणि ऐश्वर्या उठतात. तेव्हा ऐश्वर्याचा मात्र आजी हात धरते आणि अगं मला असे म्हणायचे की बेस्ट ऑफ लक. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो पण मला जाऊन द्या, जानकी वहिनी गेल्यात. आणि ऐश्वर्या धावतच निघते. तर इकडे बाहेर ओवी आणि सारंग या दोघांमध्ये सुरू असते की सारंग म्हणतो की माझी बायको जिंकणार, ओवी म्हणते की माझी आई जिंकणार आणि त्या दोघांमध्ये पैंज लागलेले असते. आणि सारंग विचारतो की कसली? मोदकाची. तर सारंग म्हणतो की जर मी जिंकलो तर तुझ्या वाट्याचे सर्व मोदक मी खाणार. ओवी म्हणते की जर मी जिंकले तर तुझ्या वाटणीचे मोदक मी खाणार. तेव्हा सारंग म्हणतो की बघूयात की कोण जिंकते ते. आणि तेवढ्यात जानकी बाहेर आलेली असते. तर ऐश्वर्या तिच्या मागून इतकी घाईने येते आणि तिचा तोल जाऊन ती पडणार, तो जानकी तिचा हात धरते. ऐश्वर्या सावकाश, इतकी घाई कशाला करते? अगं पडली असती. तेव्हा सारंग विचारतो की लागले का? तर ऐश्वर्या म्हणते की नाही लागले आणि घाईने ती जायलाच निघते. तेव्हा ऐश्वर्या धावतच जात असते. तर सारंग तिला बेस्ट ऑफ लक करत असतो. तेव्हा ओवी ही जानकीच्या हाताला धरते. आई चल चल लवकर, ऐश्वर्या आंटी गेलीस म्हणून जानकीच्या हाताला धरून ती लवकर जायला सांगत असते. जानकी सुद्धा तिच्या मागे जाते. तर ओवी म्हणते की मी जिंकणार, सारंग म्हणतो की नाही मी जिंकणार. आणि दोघी त्या वाळूच्या गंजावर दोघे हातात वाळू घेतात. तर लगेच एका बाईचा वाचवा वाचवा असा आवाज जानकीच्या कानावर पडतो आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या अगं तुला कोणी एक बाई संकटात आहे, ती वाचवा वाचवा करते, असा आवाज येतो का? असे म्हणते.
येते तेव्हा ऐश्वर्या नाही म्हणते, तर जानकी म्हणते की अगं बघ ना, ऐकू येते, वाचवा वाचवा असे ओरडते आणि पुन्हा ती बाई जोरजोराने वाचवा वाचवा मदत करा असे म्हणत असते. तर ऐश्वर्या म्हणते की हो येतो मला, परंतु बहुतेक त्या घरातूनच येतो, पण वहिनी आपल्याला काय करायचे, आपण जाऊयात वाळू घेऊन. तेव्हा जानकी म्हणते की अगं असे काय करते, जर कुठली बाई संकटात सापडली असेल तर तिला वाचवणे हे आपलं कर्तव्य आहे. ऐश्वर्या म्हणते की वहिनी ठीक आहे, तुम्ही जा, मी येते. तेव्हा जानकी आपल्या हातातील वाळू खाली टाकून देते आणि ऐश्वर्या मी असे नाही करू शकत आणि जानकी तिकडे जायला निघते. तर ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होतो आणि जानकी त्या रूम मध्ये येते आणि जानकी रूम मध्ये आल्यानंतर कोण आहे तिकडे, कोण आहे असे विचारत असते, परंतु समोर जे एक टेडी पडलेला असतो तर त्याखाली एक साऊंड असतो आणि त्या साऊंड मधून हा आवाज आलेला असतो. तर हा ऐश्वर्याचा नक्की प्लॅन असणार. तेव्हा जानकी आत असते तर बाहेरून दरवाजा लावून घेते आणि मनात म्हणते की मास्तरीन बाई आला की नाही चांगुलपणा अंगाशी, आणि जो स्पीकर मी ठेवला त्या स्पीकरने काय बरोबर असे काम केले, अगदी परफेक्ट आवाज आला आणि ही मास्तरीन लगेच मदत करण्यासाठी गेली. तेव्हा शंकराची पिंड आता मीच मिळवणार आणि पूजेचा मान सुद्धा मलाच मिळणार, तू मात्र आतमध्येच बस वाचवा वाचवा करत जानकी रणदेवे आणि वाळू घेऊन तेथून ती पळून जाते. तर इकडे जानकी दरवाजा वाजवत असते की दार उघडा दार उघडा. तेव्हा जानकी तेथून बाहेर पडता येते की काय हे शोधत असते आणि तेव्हा काही पर्याय तिला सापडत नाही आणि शेवटी ती रडतच खाली बसते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही देवासाठी नैवेद्य बनवते, तर ऐश्वर्या मात्र म्हणते मनात की तुझ्या हातचा नैवेद्य मी देवाला नाहीच वाहून देणार. जानकीने जो कुकर लावलेला असतो तर त्या कुकर मधील ती जानकी गेल्यानंतर पाणी काढून घेते आणि ती डाळ त्यामध्ये ठेवून देते आणि आता कसं धमाका होतो बघूयात. तर सारंग हा काही बॉक्स घेऊन आलेला असतो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की किचन मध्ये जा, काही ताट घेऊन या. तर ऐश्वर्या म्हणते की मी आणि किचन मध्ये. तेव्हा मात्र जी डाळ पाण्या न ठेवता ऐश्वर्याने कुकर मध्ये लावलेली असते तर तिचा खूप असा गरम होऊन त्या कुकरचा भडका होणार असतो आणि ती झाकण वर निघून पूर्ण वाफेने ती कुकरचे झाकण निघलेले असते आणि जी डाळ ऐश्वर्याच्या अंगावर उडणार असते. तर जानकी लगेच धावतच येते आणि तिच्या हातामध्ये, तर जानकी लगेच ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर ती परत धरते आणि ती डाळ ही जानकीच्या हातावर उडते. तेव्हा जानकीच्या हाताला खूप भाजले जाते आणि सर्वजण धावत किचनमध्ये येतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे सर्वजण कोणीतरी मुद्दाम केलेले दिसते. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या हे सर्व मुद्दाम कशाला कोण करेन, तसेही मारणाऱ्यापेक्षा वाचवणाराही खूप मोठा असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.